नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना. आज मुलांना सुट्टी होती त्यामुळे उठायला उशीर झाला. त्याच्यानंतर पटकन फ्रेश झाले कारण दूध नव्हतं घरात, दूध आणायला जायचं होतं. फ्रेश वगैरे झाले. नाही तर बघा हा सकाळी उठून बॉल खेळतोय, एक मस्त झोपून TV बघतीये. पटकनी छान असं रेडी झाले. म्हणलं पटकनी दूध घेऊन यावं कारण दूध जर घरात नसेल तर डोकंच चालत नाही आणि कामाची सुरुवात पण समजत नाही लवकर. इथं झाडाला मस्त अशी पिंक कलरची फुलं लागली होती. मला देखील खूप झाडं लावायची आहेत आणि तो व्हिडिओ देखील मी तुमच्यावर नक्की शेअर करेन. मला झाडं खूप जास्त आवडतात. इथं दूध घ्यायला आले. रात्री दूध विसरले डेअरीवरून न्यायचं, त्यामुळे सकाळ सकाळी इथं दुकानात यावं लागलं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. दूध घेऊन आले. इथं म्हणलं अगोदर दूध तापायला ठेवते आणि आज सुट्टी आहे म्हणल्यावर म्हणलं चला काहीतरी स्पेशल पोरांना ब्रेकफास्टमध्ये देऊया. म्हणून म्हणलं चॉकलेट ब्रेड वगैरे देते आता त्यांना आणि कसं बनवते ते देखील तुमच्यावर शेअर करते. तुम्हाला माहीतच असेल तरी पण म्हणलं चला आज शूट करूया आणि दाखवूया तुम्हाला. इथं चहा वगैरे ठेवला आहे कारण चहा पिल्याशिवाय तर डोकं चालतच नाही. आणि इथं चहा वगैरे म्हटलं पहिलं ठेवून घेऊया. आणि ब्रेड असे नॉर्मल पॅनमध्ये गरम करायचे, त्याला चीज बटर तूप वगैरे काही लावायचं नाही, नाहीतर चॉकलेट हे मेल्ट होऊन जातं. एकदम साधी सोपी 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे. तुम्ही देखील तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करू शकता आणि ट्राय केली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जरा बघताय तर चॅनलला पटापटा सबस्क्राईब पण करत जा. की नुसतं बघताय स्क्रोल करताय, लाईक करत जा, चॅनलला सबस्क्राईब करत जा, जास्तीत जास्त कमेंट करत जा. आता इथं ब्रेड असे थोडेसे नॉर्मल मी गरम करून घेतलेत आणि त्याच्यावर आता असं मस्त असं चॉकलेट लावायचं आणि पोरांना खायला द्यायचं. कधीतरी अशा गोष्टी द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. नेहमी नाही देत मी, सुट्टी वगैरे असेल. कसं आहे त्यांच्या मनातलं आधी आपण जर त्यांना दिलं तर त्यांना देखील तेवढंच बरं वाटतं. थोडंसं आवडीने खातात. दुसरं काय, पोरांना काय पाहिजे असं त्यांच्या मनासारखं खायला खेळायला भेटलं म्हणजे झाला, त्यांचा दिवसच चांगला गेला म्हणायचं. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते देखील मला कमेंटमध्ये सांगत जा. मस्त असं चॉकलेट वगैरे लावून घ्यायचं, त्याच्यात काही जास्त कष्टाचं काम नाही. आणि इथं माझ्याकडे आता कटर नव्हतं कट करायचं, म्हणून मी आपलं सुरीने साधं सोप्पं सुरीने कट केले. तुम्ही आपलं लगेच नावं बिवं काही ठेवू नका. आता इथं मस्तपैकी ना असं बघा कट वगैरे करून दिलं, पोरांना खायला दिलं ना. आता पोरांचं काम तर खाऊन झाले, आता माझं काम सुरू झाले बघा. आता इथं भांडी बिंडी घासायची येते. हे किचनची अशी अवस्था, तर म्हणलं पटकनी भांडी वगैरे घासून घ्यावी. आणि त्याच्यानंतर आज सुट्टी म्हणल्या स्कूल बॅग वगैरे धुवायच्या होत्या, शूज देखील चिखलाने घाण वगैरे झाली होती. तर म्हटलं ती पण काम आज करूनच घेऊया. आणि आज जेवणामध्ये स्पेशल मेनू बनवला आहे, तो तुम्हाला दाखवते. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पनीर भात राईस. आणि भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.